हॅलो. मृत्यूलोके आम्हा आवडती परी, नाही एका हरी नामे विन. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेचे. सोने रुपया महामृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून आपण कोणत्या अवस्थेवर आहोत ही स्थिती या अभंगातून वर्णन करताय. जगद्गुरु तुकोबराय सांगताना आपल्याला सांगताय, महाराज आता या अभंगाचा अभंग म्हणजे उच्च कोटीचे अभंग आहेत, आहे की नाही? उच्च कोटीचे अभंग आहेत ज्यांनी महाराज तुकोबरायासाठी ज्यांनी खूप साधन केलंय आणि साधनाच्या बळावर ह्या अशा अवस्था एका फुकट प्राप्त होत नाही, बरोबर आहे का नाही? या स्थितीवर जाण्याकरता खूप जन्म काय व्हावं लागतं, झटावं लागतं. नाही तर काय तुकोबरायांनी वमन मनी बैसलेशे, आमच्या मनात ते काय बसलंय? वमन म्हणून, वमन म्हणजे उलटी सारखं ते बसलंय आमच्या मनात. आता जे तुकोबरायांना उलटी प्रमाण झालंय, म्हणजे उलटी जेवढी वमन जेवढा आपल्याला त्याचे वमन जर एखादा करून गेला तर ते वमन केलेलं आपल्याला बघावं सुद्धा वाटत नाही, आहे का नाही? आणि म्हणून जर ते उलटी सारखं मनात बसलं असेल, आणि काय मनात बसलं उलटी सारखं, काय कशाला तो वमन ते मनी बैसलेशे, आमच्या मनानं त्याचा उलटी वमनासारखं मनात बसलंय. ज्या वस्तू सांगितल्या तुकोबरायांनी त्या सगळ्याच आपल्या जीवाभावाच्या आहेत. जे तुकोबरायांना वमन वाटायले ते आपल्या मुळात काय झालेलं आहे? जीवाभावाचं आहे. आणि म्हणून मी तसं म्हटलं की या स्थितीवर जायला अनेक जन्म काय करावी लागते? साधना करावी लागेल. कारण मला ह्या अशाच वस्तूचं तुकोबरायांनी वर्णन केलंय की ज्याच्या करता जग धावायला लागले, सगळे जे पळायला लागले असते कशा करता पळायला लागले? हे सगळ्या याच्याकरताच पळायला लागले. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये, कोणीतरी तुकोबरायाला प्रश्न विचारलेला असावा, आहे का नाही? मला तुकोबरायांनी त्याचं वर्णन करत असताना असं म्हटलंय की या मृत्यू लोकांमध्ये आम्हाला यातला एकही प्रकार आवडत नाही. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही. या मृत्यू लोकांमध्ये आम्हाला यातला एकही प्रकार आवडत नाही. आवडत नाही असं नाही, आवडत नाही असं नाही. या मृत्यू लोकात येऊन आम्हाला आवडत नाही असं नाही, आवड आहेच आमच्या ठिकाणी. पण आम्हाला एक आवडतं, एक सोडून बाकी काही आवडत नाही. काय आवडतं तुकोबरायांना? नाही एका हरी नामे विन, हरीच्या नामाशिवाय दुसरं काही आम्हाला आवडत नाही. का आवडत नाही तुकोबराय? याचा आपण थोडक्यात विचार करूया अभंगाचा आणि सविस्तर मग याच्यावर कीर्तन करूया एखाद्या दिवशी, आहे का नाही? म्हणून का आवडत नाही त्याचं कारण तुकोबराय सांगतात. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशे. आता का तुकोबरायाचं चित्त विटलं? ते चित्त विटण्याकरता तुकोबरायांनी काय साधन केलं? चित्त विटल्याचा फायदा तुकोबरायांना काय झाला? अनेक प्रश्नाच्या उभे राहतात. आम्हाला आमचं चित्त विटलेलं नाही, आमचं चित्त या ठिकाणी आसक्त आहे, आम्हाला वमनाप्रमाणे ह्या वस्तू वाटत नाही तर जीवाभावाच्या वाटतात, आवडत्या वाटतात. मग का असं वाटतंय? आपल्याला जर या जीवाभावाच्या वाटत असतील तर आपलं नुकसान काय? ज्यांना वमनासारखं वाटलं तर ते वमनासारखं वाटण्याचा त्यांना काय फायदा झाला? किंवा खरंच ह्या वस्तू वमनासारख्या होत असतात का? होतात का वमनासारख्या? कारण असं प्रत्यक्ष तर वाटत नाही की उलटी का या वस्तूचा सोन्या रुपये हे सगळं माणिक पाशा काय वाटतं? मातीसारखं वाटायलंय, खड्यासारखं वाटायलंय, आहे का नाही? मग हे सगळं घडतंय का बुवा असं? कारण आपल्या दृष्टीनं तर हे घडणं काय नाही, शक्य नाही महाराज, शक्य नाही हे सगळं घडणं. याच्याकरता आपण जीवन सगळं खर्च करायला लागलो आणि तुकोबराय म्हणतात की मला सगळं वमनासारखं झालं. मग असं घडणं शक्य आहे का? अशी अवस्था आहे का तुकोबरायाची? आणि आहे तर महाराज तुकोबरायाच्या जीवनात याचा उल्लेख दिसतो का? बरोबर आहे का नाही? याचा उल्लेख दिसतो का? या सगळे अनेक प्रश्न या अभंगावर निर्माण होतात, अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण बघूयात.
त्याच्यानंतर तुकोबाराय म्हणतात हे आम्हाला वमनासारखं वाटतं, सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी. आम्हा पुढे, आमच्या पुढे जर एखादी माऊली आली, स्त्री आली, तर आम्हाला ती सुंदर वाटत नाही, तर आम्हाला आस्वल्ली सारखं ते स्वरूप काय होतं वाटतं, असं तुकोबारायांनी शेवटला म्हटलंय. या अभंगाचा आपण सविस्तर विचार नंतर करूया. तुकोबाराय त्याच्यानंतर सांगताय, तुकोबाराय तुम्ही शेवटच्या चरणात सांगता, तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे. एवढं काय स्त्रीने तुमचं वाईट केलं, काय तुम्हाला एवढं, काय तुम्ही एवढी वाईट लागली, का तुम्हाला ते सुंदर न दिसतं. मला सौंदर्य सौंदर्य न दिसणं, सौंदर्याला सुंदर न म्हणणं हा दोष आहे, गुण नाही. हा काय आहे, दोष आहे, दोष आहे हा. कारण जसं आहे तसंच मान्य करावं लागेल, त्याच्या विरोधात मान्य करणं हा दोष. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात त्याला दोष आहे. कस काय दोष आहे, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात दृष्टी वेदनी कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, बरोबर आहे की नाही. दिठी वेदनी कवळे, आणि चांदण्याला पिवळं म्हणत असेल, चांदणं पिवळं नाही, आणि नसताना जर चांदण्याला पिवळं म्हणत असेल तर तुमच्या दृष्टीचा दोष येतो, तो तुमच्या दृष्टीचा दोष आहे, गुण नाही येतो. लक्षात येते का, तो गुण आहे का दोष आहे, दोष येतो, दोष येतो. मला तो दोष म्हणा तुकोबाराय तुमचा. तुमचे डोळे तपासून घ्या पुण्याला जाऊन, चांगला चष्मा लावा, त्यावेळी तुम्हाला सुंदर वस्तू काय दिसेल, सुंदर दिसेल. तुम्हाला तुमचा दोष आमच्यावर लादण्याचं कारण काय कारण आहे. तुकोबाराय तुम्हाला असं का वाटायला लागलं, का दिसायला लागलं, का तुम्ही तो दोष कसा हे करायला लागले. मला शक्य नाही, मला दृष्टीनं जसं आहे तसंच दिसणार का नाही, दिसणार का नाही. अरे दृष्टी आहे ना मला ती चव. मला जर एखादी भाजी चव घेतली, तर एखाद्या वेळेला जर ती चांगली झालेली भाजी जर कडू लागत असेल तर त्या भाजीचा दोष नाही येतो, तो तुमच्या तोंडाचा काय दोष येतो. जोरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विख. दुधाला सुद्धा ते काय म्हणते, विषासारखं कडू म्हणते. मग तू बरोबर तुमचा दोष असेल तो, त्याला तुम्ही का मानताय. ऐका, सुंदरपणाला सुंदर न मानणं याचं काय कारण आहे, तर त्याचं उत्तर असं आहे, तुकोबारायांनी त्याचं उत्तर पुढच्या चरणात दिले, आपल्या पुढच्या अभंगात दिले. त्याचंच उत्तर तुकोबारायांनी कुठं दिले, पुढच्या अभंगात दिले. तुकोबाराय म्हणतात खरंय तुझं, जशाच तसं काय व्हायला पाहिजे, दिसायला पाहिजे, खरंय, मान्य. पण जशाला कसं दिसायला पाहिजे ना, त्याच्यावर भ्रम व्हायला नको ना. आम्ही तुकोबाराय म्हणतात मलाही मान्य आहे की जसं आहे तसंच दिसायला पाहिजे, पण त्या दिसण्यात भ्रम नकोय. लक्षात येत का. आपलं पहिलं म्हणणं काय होतं की तुकोबाराय तुम्हाला सुंदर न दिसता अस्वलासारखं दिसायला लागले, याचा अर्थ तुमच्या दृष्टीचा दोष आहे. तुकोबाराय म्हणतात दृष्टीचा माझ्या दोष नाही, दृष्टीचा तुमच्या दोष आहे. तुम्हाला घाण सुंदर दिसायली. लक्षात येते का. तुम्हाला जसं आहे तसं दिसणं, खरं जसं आहे तसं कोणाला दिसायला लागले, मला दिसायला लागले. कारण माझ्याकडं एक्सरे मशीन, डोळे कसे आहेत, एक्सरेचे डोळे आहेत माझ्याकडं वरवरच पाहणारे डोळे नाहीत, यथार्थ बघणारे डोळे आहेत. आणि तुम्ही जिथं बघायला लागले ते यथार्थ बघायले नाही, तर काय बघायला लागले, वरवरच बघायला लागले, वरवरच. जर तुमच्याकडं खरेच डोळे असते, तुमच्या डोळ्याला जर दोष झालेला नसता, तर तुम्ही जसं आहे तसं बघितलं असतं. मला काय या शरीरात सुंदर म्हणण्यासारखे. आपल्याला प्रमाण माहिती आहे तर प्रमाण सोडून द्या, जाऊ द्या प्रमाण बाजूला. वास्तव अनुभवानं तरी काय सुंदर आहे. 9 दरवाजे आहेत, मी सांगितलं होतं मागे, 9 दरवाजे आहेत या शरीराला. कोणत्या दरवाज्यातून सुगंध बाहेर येतोय, कोणता दरवाजे सुगंध बाहेर येतोय, कोणता दरवाजे आहे, पडतात नाही. माणसं म्हणजे खूप कशाचा घाण वास आलाय, म्हणजे आपल्या जवळ माणूस बसलाय त्याचा कान फुटलाय, आणि कान फुटल्यावर वास येतो ना, किती सुंदर वास येतो.
सुंदर वास येतो का घाण येतो? घाण येतो, बरोबर आहे का नाही? मी फक्त कान फुटल्याच सांगितलंय, मिस कॉलचं म्हणलंच नाही. कारण घरातून ते दरवाजातून बाहेर येत असतं जे घरात आहे. घरात जे नाहीचे ते दरवाजातून बाहेर येणार नाही येणार. ते त्याप्रमाणे शरीर, मला शरीरात असा एकही घटक नाही की सौंदर्याचा, घाण भरली सगळी. तिचे नाही अपवित्र शरीरासारखं दुसरं काही नाही. दुर्गंधी भरलेली आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, दुर्गंधीला तुम्ही सुंदर म्हणायले, हा तुमचा दोष आहे. काय झालं होतं, एक परंपरेनं जुन्या लोकांचा दृष्टांत आहे बघा. एक माऊली शहरात तिचा भावाच्या घरी गेली. आता ते मला शहरात कसं असतंय, अवघड असतंय. ते लाईट आणि रात्री दिवसासारखी असते, रात्र वाटत नाही. 12 वाजले तरी माणसाला वाटतं 9 वाजले का काय, कारण ते लाईट आणि त्या गाड्यांचे प्रकाश, लोक जागे, काही नाही. मला ते नेमकेच झोपले एक दिवस त्यांच्या बाई संगली उकरू होतो. ते थोडा घाणच दृष्टांत आहे, कारण घाण शरीराकरता दिलेला आहे. मला त्या बाईच्या मुलाला आली संडासला जायचं. तिला कळून कुठून यावं काय नाव घरचे उठवा. तिला माहित नव्हतं शहरात घरातच असतंय म्हणून. खेड्यातही झाले, पण पूर्वीच जुन्या उशिरा गेलेली माऊली गरज नाही पडली. काय करावं, कोणाला उठवा. बाहेर येऊन पाहिलं तर गाड्या रस्त्यानं चालल्यात, कोण कुठं बसवा काय करावं. माऊली हुशार होती, तिनं घरातला पेपर घेतला आणि त्या कागदावर त्याला काय करायला लावलं, कागदावर त्याला घाण संडास करायला लावली. त्या कागदाची बांधली पुडी, पुडी बांधली. आणि तिच्या लक्षात आली टाकाव कुठं तर पाहिलं तर बाजूला तिला त्याच घरात ती दिवाळी आलेली होती. आणि त्या दिवाळीला किंवा त्या लक्ष्मीला बनवायला, मखर बनवायला ते हे आणतात, काय कागद रंगारंगाची, वेगळ आणि मला तुला चिटकवली वरून त्या पुढील. आणि ते फुलं होती अशी प्लास्टिकची, त्याच्यावर फुलं गिलं लावली. असं सुंदर तिनं ते कलाकारच होती जरा, म्हणजे त्यातली सुंदर बनवलं आणि घर पकडलं, रस्त्यात ठेवून दिलं. मला ते 4-5 जण आले पाहिजे तिथून ड्युटी करून, काहीतरी त्याचे भांडणं लागले. कशासाठी? ते म्हणजे मी आधी पाहिलं, तो म्हणजे मी आधी पाहिलं. मला बेकड बाजूला त्यांची हाणाहाणी लागली. कशासाठी? त्या सुंदरतेसाठी. सुंदर नाही का? आहे का नाही? बनवलेलं, पण वास्तव दृष्टीनं काय? आणि मग काय झालं, ते 2 पालवण होते, ते गायला आणलं आणि ते 2 गाई झटापट लागली. एकान धरलं युकून, एकान धरलं तिकून, फुटलं कापड, फाटलं. आता थांबतील का तिथं? ते थांबतील का तिथं? अजिबात थांबत नाही. आता मला सांगा, कधी त्यांना त्यांचा वीट आला? खरं पाहिलं त्या वेळेला. तसंच आपण खरं पाहत नाही. यांचंही जीवनातलं चरित्र आहेच ना, शुकाचार्याच्या स्वर्गातली अप्सरा वगैरे आली, ते झालं ते माहिती सगळ्यांना. काय आहे ते हात मारा, काय अमंगल आहे सगळं. शरीर कशाचं बांधलेलं सगळं? आळे. परत माया मोह पाश जाळे, शरीर विटाळाचे तुकोबाराय सांगतात. आणि म्हणून शरीरासारखं अपवित्र काहीच नाहीये. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्हाला यथार्थ दिसायला लागले. तुमच्या डोळ्याला दोष झालाय, तुम्ही डोळे तपासा, चष्मे लावा. कुठं जावं तपासायला? गाथ्यात ज्ञानेश्वरी तपासा. इथं तपासण्याचं हे खरी हे. इथं तुमचे डोळे शुद्ध करून घ्या, म्हणजे तुम्हाला जसं आहे तसं काय होईल दिसेल. हा एक मार्ग तुकोबाराय. एक कारण आम्हाला सुंदर नारी सोनी सारख्या दिसतात, हे एक कारण. आणि दुसरं एक कारण तुकोबारायांनी पुढच्या अभंगात सांगितले का, त्या सौंदर्याला सुंदर म्हणणं म्हणजे आपला नाश करून घेणे.
सौंदर्याला सुंदर म्हणणं म्हणजे काय करणे, नाश करून घेणं आहे. तुकोबाराय म्हणतात, स्त्रियाचा तो संग नको नारायणा, काष्टा या भाषाना मृत्तिकेच्या संगच. अवघडच. याच्यावर काय काय लोकांचे आक्षेप येतात की हा स्त्री जातीवर तुकोबारायांनी काय केलेला आहे, आक्षेप मारत अन्याय केलाय तुकोबारायांनी. सरळ सरळ तुकोबारायांनी अन्याय केलाय स्त्री जातीवर. अन्याय केलेला नाही, खरं सांगितलंय. खरं सांगण्यात जर लोक अन्याय म्हणत असतील तर मग त्याला काय नाही, त्याला विलास नाही. खरं बोलण्याला मला झालं काळच असं आहे. खरं बोलण्यालाच लोक काय समजायला लागतात, अन्याय समजतील, काय अडचण आहे, खरं आहे ते. मग करू नये का परमार्थ, निश्चित करावा. कोण म्हणते करू नये, कोण म्हणते करू नये महाराज, निश्चित परमार्थ करावा, काही अडचण नाही. पण त्या परमार्थ करण्याचा मार्ग भगवंतानं आपल्या जीवनात महत्वाच्या 2 लीला केल्या. तशा भगवंताच्या अनेक लीला आहेत, पण जगप्रसिद्ध विश्व प्रसिद्ध 3 लोकात ज्या लीला प्रसिद्ध झाल्या त्या 2 लीला आहेत भगवान कृष्णाने केलेल्या. एक काल्याची लीला आहे आणि एक रास लीला आहे. ह्या 2 लीला सगळ्यात काय झालेल्या आहेत, प्रसिद्ध झालेल्या. एक काल्याची आणि एक रास लीला. कालाही ती निलोकात नावाला, काल्याचे असे देव दळी झाले मासे. काल्याला सुद्धा अपेक्षा स्वर्गातल्या देवांनी वगैरे ठेवली. कालाही प्रसिद्ध आहे आणि रासलीला ही तुकोबारायांची काय आहे, प्रसिद्ध आहे. मला परमार्थिकानं त्या 2 लीलेचं वर्ण विचार करा तुम्ही. रासलीलेत एकही पुरुष नाही आणि काल्याच्या प्रसंगात एकही स्त्री नाही. ऐका, एकही स्त्री नाही. म्हणजे स्त्रियांचा विभाग वेगळा आणि पुरुषांचा विभाग वेगळा. स्त्रियांचं काम, स्त्रियांचा परमार्थ स्त्रियांनी त्यांच्या जागी करायचा, पुरुषांचा परमार्थ पुरुषांनी त्यांच्या जागी करायचा. बरोबर आहे का नाही महाराज. भगवान शंकराने रासलीलेत भागवतात वर्णन येतं. भगवान शंकराने काय आनंद, 6 महिन्याची पौर्णिमेची रात्र ती महाराज आणि 6 महिने रासलीला चालली. महाराज झाला. त्याच्यानंतर भगवान शंकर आले. भगवान शंकराला आवडलंच नाही की एवढा सोहळा सोडलाय मी, सोहळायला लागलो. भगवान शंकर आले. देवाला कळालं. भगवान शंकराकडे सांगितलं. भगवान शंकराला सांगितलं असं येता येणार नाही. यायचं असेल तर काय बनून यावं लागेल, गोपी बनून यावं लागेल तुम्हाला. भगवान शंकर म्हणून येता येणार नाही. आणि भगवान शंकर सुद्धा तो आनंद घ्यायला काय बनून आले, गोपी बनून आले. भगवान शंकराला सुद्धा तिथं प्रवेश दिला नाही. इतका का असं होतं तुकोबाराय तर याच्याही पुढचं सांगतात. संगत नकोय संगत. कोणती नकोय, काष्टा पाषाणा मृत्तिकेच्या नको. स्त्री लाकडाची असेल, दगडाची असेल किंवा मातीचा पुतळा असेल तरी संगत नको. मला त्याच्यात कपड्याच्या दवाखान्यात दुकान त्याच्या शेजारी लोक जाऊन फुटू काढित काय करायचं म्हणून मी म्हणून तुकोबाराय आता काय आकर्षित करायचं म्हणतात काहीतरी आहे का नाही. नको नारायणा मला नकोय तुकोबाराय. साधका करतात तर काय घातकाचे. याच्यात नाथ महाराजांचं तेच म्हणणं. नाथ महाराजांनी काय सांगितलं, परमार्थ करायचा असेल तर वैराग्य लागेल. पण ते वैराग्य नाथ महाराजांनी 3 प्रकारचं सांगितलं. राजस, तामस आणि सात्विक वैराग्य सांगितलं. सात्विक वैराग्य सांगत असताना नाथ महाराज असं लिहितात, मानिना स्वतंत्र फळ अंगा येईल अहंता हाड, धरोणी जीविकेची चार न बोले गोड मन धरणी. सात्विक वैराग्य सांगत असताना स्वतंत्र फळ मांडत नाही. आपल्या अंगाला अहंकार निर्माण होईल म्हणून स्वतंत्र मानत नाही. बरोबर आहे का नाही. धरोणी जीविकेची चाड न बोले गोड मन धरणी. आपला जीव वाचवण्याकरता कोणाचं मन धरून, याच्यावर रात्री आपला विषय झाला स्पष्ट बोलण्यावर. न बोले गोड मन धरणी. त्याच्यानंतर त्याला काय आवडत नाही सात्विक वैराग्य, नावडे प्रपंची बैसणे, नावडे कोणाशी बोलणे, नावडे योग्यता मिरवणे, बरवे खाणे नावडे प्रपंची बैसणे. काय म्हणाले, खरं म्हणाले खोटं म्हणाले.
ते म्हणाले तर आम्हाला असंच सांगितलं होतं एका महाराजांना, आम्ही माणसं होतो तेव्हा आम्ही ऐकलं नाही म्हणून तुम्ही तरी ऐका. नावळे प्रपंची बैसणे, प्रपंची बैसणे नावळे. मला त्याला प्रपंची म्हणजे प्रपंचिक लोकात बसणं काय होत नाही, आवडत नाही. मी मागे सांगितलं मला मामासाहेब म्हणायचे म्हणजे परमार्थिक साधकांना संडासात बसावं पण सांसारिक लोकात बसू नाही. बरोबर आहे काय? नावडे कोणाशी बोलणे, कोणाशी त्याला बोलणं काय होत नाही, आवडत नाही बोलणं. आता याच्यावर विस्तार करण्याचं कारण नाही, कारण आपला आजचा विषय तो नाहीये. नावडे योग्यता मिरवणे, योग्य आपण मी कोणीतरी आहे. मग माऊलीचं याच्यावर काय मत आहे? माऊली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात की आपल्याकडं जर काही योग्यता आली, 13व्या अध्यायात ज्ञानाची लक्षणं सांगत असताना माऊली ज्ञानोबा म्हणतात योग्यता जर आली तर त्याला काय होतं, त्या योग्यता येऊ नये अशा अर्थाची उभी, योग्यता येऊ नये म्हणून तो काय करत राहतो, सारखा प्रयत्नशील राहतो. बरोबर आहे का नाही? आपल्याकडे ती काय येऊ नये, चातुर्याला किंवा गरीबी शकलगिरी आवडेल म्हणजे काहीच. त्याच्या पुढे एक मूवी आहे की असंच की त्याला योग्यता आपल्याकडे येईल. मी कुणीतरी आहे, कोण्यातरी पदावर आहे, कोण्यातरी ठिकाणावर आहे, कुठं श्रीमंत आहे, अशी कोणतीही त्याला उपाय शेची लोक मी आहे अशी लोकांनी आठवणच काही होऊ नये, राहू नये वगैरे सांगितलं. नावडे लौकिक परवडी, नावडे लेणी लुगडी, नावडे परान्न गोडी, द्रव्य जोडी नावडे. हे आवडत नाही. खरं वैराग्य, सात्विक वैराग्य हे त्याला काय होत नाही, आवडत नाही. बरवे खाणे नावडे, चांगलं खाणंही त्याला काय होत नाही, आवडत नाही. आता असं आवडत नाही हे सांगत असताना पुढं सांगितले नावडे स्त्रियात बैसणे, नावडे स्त्रियांचे पाहणे, नावडे स्त्रियांचे रगडणे, त्यांचे बोलणे नावडे. खरं वैराग्य जर असेल तर त्याला ह्या गोष्टी काय होत नाही, आवडत नाही. का आवडत नाही? नाथ महाराज त्याचे कारण नाथ महाराजांनी सांगितले नको स्त्रियांचा संघात, नको स्त्रियांचा एकांत, नको काय नको, परमार्थ करीती आघात पुरुषासी. काय महाराज मी तर पहिलं सांगितलं नाही. सगळे अभंग कोणत्या कोटीचे येत, उच्च कोटीचे अभंग येते सगळे. करीती आघात पुरुषाशी. माऊली ज्ञानोबांनी याच्या विरोधात सांगत असताना त्याला ते आवडतं. स्त्री गायले ऐकावे, स्त्री रूप डोळा ऐकावे, सर्वेंद्रिय आलिंगावे, स्त्री अशीच. ते माणसाचं कीर्तन असलं तर येत नाही म्हणून, बाईचं कीर्तन असलं की गाव जागा पुरत नाही. करीती आघात पुरुषाशी. नाथमार्गांनी तोही मार्ग आपल्याला सांगितलाय. मनाला गृहस्थ साधके स्त्री सांडोनी जावे के, याची अर्थी उत्तर निके ऐक आता सांगेन. मग आम्ही बघू संसारिक माणसं आम्ही बघू सोडून द्यावा का घरच्या स्त्रीला, सोडू नका. तरी स्त्री वाचवणी नातळावी आणणे कामिनी, कोणे स्त्रियशी सन्निधवानी आश्रय जनी न द्यावा, आश्रय सुद्धा देऊ नये. स्वस्त्रियसही कार्यापुरते बोलावे स्पर्शावी नृते, परी आसक्त होणे आणि ते सर्वता चित्ते नसावे. मोठ्या साधाचं सांगितलं मला. आता मराठी आपण मागे गेलाय ना, तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू तरी पडे बाजू संघर्षणी. तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू, आपण समोर आहे का? तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू. याच्यात नवली बरं का, तुम्ही जागे असला तर तुमच्या लक्षात येईल. नाही आलं तरी नाही आलं, पण लयच अर्थ गोड या शरणाचा. त्याचा अर्थ असा आहे, सरळ अर्थ असा आहे की तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू अग्नीसारखा तेजस्वी झाला तरी तिथं संगतीत गेल्यावर त्याला सुद्धा काय होते, बाधा होते. आणि दुसराही त्याचा अर्थ असा लावता येतो. कसा की काय हरकत आहे, ती माऊली परमार्थ आहे, आम्ही परमार्थिक आहे. ते संन्यासी आम्ही काय आहोत, संन्यासी आहोत. संन्यासी आहे ना, आता काय अर्थ नाही. परमार्थिक आहे ना, उच्च कोटीची परमार्थिक आहे ना. तुकोबाराय म्हणतात अग्नीनं रूप घेतलं साधूच. तुका म्हणे अग्नी झाला साधू. अग्नी कोण झाला,
साधू साधू झाला तरी तो त्याचा जाळण्याचा स्वभाव गेलाय का? लक्षात आलं का? उलटा अर्थ आहे आता त्याच्या विरोधात, म्हणजे विरोधात नाही पण असाही बसतो आणि असाही बसतो. तुका म्हणे अग्नी झाला साधू, साधूनं अग्नी साधूच झाला तरी त्याचा मूळ स्वभाव जात नाही. तस म्हणून साधकाला ते काय आहे, का तुकोबार आहे, का असं म्हणताय तुम्ही, का असं म्हणताय? त्याचं कारण तुकोबार आहे सांगतात. नाठवे हा देव न घडे भजन, लालचावले मन आवरेना. नाठवे हा देव न घडे भजन, देवाची आठवण येत नाही, भजनही घडत नाही आणि मन मात्र इतकं लालचावतं काय मन येते ते जीवन सोडी नाही आवडत. काय याच्यावर आपल्याला स्पष्ट बोलता येत नाही, अभंगच अशी येत आहे का नाही. चला लालचावले मन आवरेना, मी त्याच्यात अडखळ बोलावली कारण ते ध्यानात प्रमाण भरपूर यायली आहेत, वव्या काही ध्यानात यायली आहेत, पण त्याला ते तुकोबर आहे ज्ञान करायचा अधिकार येतो आहे का नाही. आपल्याला फक्त इतकंच घ्यायचंय की नको नारायणा संग नको, इतकं महत्वाचं आहे आपल्याकरता, सगळंच महत्वाचं आहे. दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ. इंद्रियाच्या द्वारे, इंद्रियाच्या दृष्टीमुखे मरण, इंद्रियाच्या द्वारे, इंद्रियाच्या दृष्टीच्या दारातून आत गेलं की माणसाचा घात झालाच. आणि खरं दुःख, मला दुःखाचं मूळ जर असेल तर सौंदर्य हे तुकोबार आहे म्हणतात. कारण सौंदर्य माणसाला फसवतं, भजन घडत नाही. याचा अभंगाचा शिक्का येतो, अग्नी झाला साधू. लावण्य ते खरे दुःख मूळ, कारण लावण्य काय आहे, खरं दुःखाला मूळ कारण आहे. काय माहितीये का, जरी देवानं सगळं निर्माण केलेलं असलं, मान्य भगवंतानंच सगळं निर्माण केलंय, पण भगवंतानं नियमही सांगितलेत ना. आम्हाला काय म्हणायचं, काय काय लोक म्हणतात बुद्धी देणारा कोण आहे, देव. आणि मग बाप याला बुद्धी देणारा देव, आणि पुण्यवानाला बुद्धी देणारा देव. आणि मग तोच जर बुद्धी देतो तर बाप पुण्य राहिलंच कुठं. आणि बुद्धीचा दाता आहे ना, तुकोबार आहे म्हणतात ना, बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा बुद्धी देणारा तो आहे. सगळ्याला बुद्धी कोण देत आहे, तोच देतोय ना. बरोबर आहे, मान्य. एक गाडी आहे, 50 लाखाची गाडी घेतली त्यानं, मालकानं आणली. आणल्यावर ड्रायव्हर लावला आणि ड्रायव्हरला सांगितलं जा गाडी घेऊन औरंगाबादला, काही काम असं जा, मला नाही तिकडून माणसं काही आणायची, घरचे आणायचे, जा म्हणली गाडी घेऊन. आता गाडी घेऊन गाडी ताब्यात दिली. आता गाडी ताब्यात, कंपनीनं गाडी कशा करता दिली, पळवाय करता दिली नाही का, पण कंपनीनं त्याला ब्रेक बी दिले ना. जसं कंपनीनं त्याला ऍक्सिलेटर दिले पळवायला, तसं धोका आल्यावर ब्रेक कशाला दिले. बरोबर आहे का नाही. रोड बनवले महाराज 140च्या 150 200च्या स्पीडनं पळायला रोड चांगले बनवले. रोड चांगले बनवले सगळं खरंय, पण ब्रेक कशाला दिले. ज्या वेळेला भगवंतानं निर्माण केले त्यावेळेला नियम सांगितलेतच नाही, ब्रेक आहे ना. आणि मग ब्रेक नाही तर आपलं म्हणल्यावर मग दोषी कंपनी ठरली का ड्रायव्हर ठरला. मग ठोकली गाडी, ठोकल्यावर गाडीचा धिंगाणा झाला. आणि मग ते मालक त्याला दोषी ठरलो. ते म्हणला मालक आपल्या दोषी नाही ठरवायचं का, कंपनीने का 200चा स्पीड दिला तिला. अरे बऱ्या माणसा, कंपनीने 200चा स्पीड दिलाय पण ब्रेक दिलाय ना, दोन्ही दिलंय ना. ब्रेक कशाला दिलंय, आणि ब्रेक न मारल्यामुळं दोषी कोण आहे आता, ड्रायव्हर दोषी आहे. तसं भगवंत जरी देणारा बुद्धी असेल, भगवंताला बुद्धी दिली मान्य, बुद्धीला जन्म भगवंताने दिलाय, परंतु ती बुद्धी वापरायची कशी, त्याला दोन्ही बाजू दिल्यात ना. बरोबर आहे का नाही. विधीने सेवन सांगितलंय ना, म्हणजे विधी सोडून सेवन असेल तर मग बंधनाला कारणीभूत सांगितलंय ना देवाना अगोदर. धरा रे काही धरा म्हणले ना महाराज, बुद्धीचा पालट करा ना. काय दोन्ही गोष्टी सांगितल्यात ना. ज्या ग्रंथात महाराज तुम्हाला एक म्हणतो, ज्या ग्रंथात या साधनानं फळ मिळतंय असं सांगितलं तर त्याच्या धोक्याच्या घटना सांगितल्यातच का नाही.
सांगितलंच ना, त्याच्या विरोधात त्या धोक्याच्या घटना घ्याव्याच लागतात, आहेतच त्या. पण आपण तिकडं लक्ष देत नाही आणि नुसतं भरधाव व्यागानं सुटण्यावर काय देतोय, लक्ष देतोय. नाही म्हणजे मग देवान निर्माण केले, मग नरक कोण निर्माण केले, देवानच केले. मग नरक देवानच निर्माण केले, यमाचे दूत देवान निर्माण केले, तिथले ते अग्निकुंड हे देवानच निर्माण केले, अग्निस्तंभ पाहिजे. आणि मग देव की तुम्ही माणसाने देवान बुद्धी दिली, मग तसं करणार, मग देव उच्चारणार, नरकात फेकणार, यातना भोगाव्या. कारण नियम अगोदर सांगितले नाही का, लपून चोरून थोडंच ते आम्हाला माहित नव्हतं. केला ना, दाट सावली वाढायला सांगितली ना, आपल्याला सांगितली ना. एंड्रियला त्याच कंपनीने निर्माण केलं आणि औषधी सुद्धा रोग जायच्या त्याच कंपनीने केल्यात ना. पण इतकी सद्बुद्धी दिली ना जेव्हा आपल्याला की एंड्रियल पिऊ नाही, औषध प्यावं, हे रोग जायचं औषध, हे औषध आणि ते औषध कंपनीचं एकाच मालकाची कंपनी आहे, एकाच मालकाची, पण दोन्हीचं कार्य भिन्न. त्याच्यावर स्पष्ट सांगितलंय का नाही, सांगितलं ना स्पष्ट त्याच्यावर. आणि मग नियम सांगितल्यानंतर मला तो दोषीच नाहीये, बरोबर आहे का नाही. नियम सांगितल्यानंतर दोष लागत नाही. तिथं नाथ महाराजांनी स्पष्ट नियम सांगितलाय, तरी स्वस्त्रीय वाचवणे नाताळावी अन्य कामी, नियम सांगितलाय ना आपल्याला, बरोबर आहे का नाही. पण परमार्थिक साधकाचा विषय होय नकोच. तुम्ही म्हणले महाराज त्याला माहित नाही, त्याला माहिती करून घ्यायची होती. नियम माणूस आहे का, कोण आहे, जनावर आहे का, तू गाढव आहे का. माणूस म्हणून जन्माला मग योग्य अयोग्याचा विचार करण्यासाठी तर तुम्ही माणूस केलं नाही. महाराज त्या लोकांना माहितीच नाही, काऊन माहित नाही, त्यांनी माहिती करून घ्यावं. ज्याला जिथं जायचं त्यांनी माहिती करून घ्यावं ना. का नाही माहिती करून घेतलं, त्यांना माहिती करून नाही घेतलं म्हणून डबल दोषी. माहिती करून घेतलं नसेल तर तो काय ठरेल, डबल दोषी. नाही मला त्याच्या काळात मला नाही, देवकीर्तन ऐकत नाही, मग त्याला काय माहिती, त्यांना ऐकायचं होतं. जेव्हा धर्म पुषे तयार दोषी अशी अरे केशवाशी चुकलाची कथा कीर्तन श्रवण होते तुम्हा डोळे मूक. दिलं नव्हतं का तुम्हाला, कशा करता दिलं होतं हे सगळं, सांगितलं होतं ना. काय सांगितलं नाही धरलं तुम्ही, का नाही धरलं, नाही धरलं. मग नाही धरलं तर दोषी कोण होणार आहे. का नाही धरलं तुम्ही, का नाही धरलं, जाणून घ्यायचं होतं. मग म्हणले महाराज आम्हाला टाइम नाही भेटला, तिथं ते नाही चालणार, तुम्हाला त्यासाठी टाइम दिला होता, मनुष्य दिवस त्याच्यासाठी दिला होता, हे करायसाठी थोडा दिला होता. आम्ही बंगला बांधला, काय करायचं, रावरण का उंच यात भक्तीविना महाराज सांगितलंय ना सूचना. प्रत्येक माणसाचं कर्तव्य महाराज त्याने जाणून घ्यावं. आधी कर्तव्य येते, मुख्य कर्तव्य येते, गौण कर्तव्य नाहीये. पोट भरणं गौण कर्तव्य, मुख्य कर्तव्य त्याचं जर काय असेल तर त्यानं शास्त्र जाणून घ्यावं. त्यानं जाणून घ्यावं, नसल कळत तर कळणाऱ्याकडे जावं, शिकावं, मग करावं तेवढं. ते खावं काय, खाण्याची सोय जेवण लावून ठेवली, तुम्ही नाही केलं तरी भेटणार आणि केलं तरी तेच भेटणार. अजिबात डोकं लावायचं नाही. दोषीच आहे महाराज, तो दोषीच आहे तो हे नाही ते नाही, माळ नाही. इकडे महाराजा पुढे चालत म्हणजे हे नव्हतं, माळ नव्हती, मी गेलोच नाही, मी आलोच नाही, आपल्याला त्याचा संबंधच नाही. ते म्हणतो माझ्याकडे ये ना, मग मी सांगतो संबंध होता का नाही. तिथं कोणाचं काय, ते नचले मग काही, तिथं काय चालणार आहे कोणाचं. सत्ता संपदा राहील ठाईचे, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे जय यमाज्ञा. काही चालत नाही मला तिथं. आणि तिथं ते तुम्हाला एक सांगतो, देवात या कोर्टात पुरावेदार लागतो. पुरावेदार नाही भेटला तर गुन्हा करूनही माणूस सुटू शकतो. त्या कोर्टात पुरावेदाराची गरज नाही. ते कोर्टच असं आहे की तिथं पुराव्याची काय नाही, अजिबात गरज नाही. दंड केलाय का भोगावाच लागणार. सगळ्याचा जमा तिथं आहेच ते. भगवंत मला ज्ञानावर आहे स्वतः सांगतात. मग भगवंत स्वतः सांगतात महाराज की मी असे लोक त्या अधिकारावर ठेवले की केलिया माणसाचा झाडा घेती. मनाचा सुद्धा काय घेतात, माणसाचा म्हणजे माणसाचा नाही, मनाचा. आणि केलियानुरूप होती भोग नियम जे. मग जसं केलं तसेच त्याला काय लावले जातात, नियम लावले जातात. ही पळवाट चालत नाही.
ज्याच्याकरता निर्माण केलंय त्याच्याकरताच निर्माण केलंय, ते जाणून घ्यायला पाहिजे होतं. नसल जाणून घेतो तो, न जाणून घेणारा काय असेल, दोषी असेल. जाणून घ्यावं, जाणून घेऊन त्याप्रमाणे आपलं काय असावं, वर्तन असावं. बरोबर आहे का नाही? त्याप्रमाणे वर्तन असावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, दृष्टीमुखे मरण. डोळ्याकडून काळचं सौंदर्य बघितलं की मग महाराज सगळेच इंद्रियाच्या द्वारा मग खुले होऊन जातात. आणि मग शेवट काय येतं, मरण येतं. म्हणून लावण्य ते खरे दुःख मूळ. तर लावण्य काय असेल तर ते सगळं लावण्य कशाला कारणीभूत आहे, मग दुःखाचं मूळ आहे, दुःखाला कारणीभूत आहे. तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू, तरी पडे बाधू संघर्षणे. अग्निधरी महाराज शेगाव गजानन महाराजांच्या दिल्लीत नियमच काढलाय त्यांनी. 2-3 वर्ष झाले, 3-4 वर्ष झाले नाही, तो सगळे नियम कडक महाराज. ते येणाऱ्या माणसाचं पूर्ण मेडिकल करतात. अगोदर तिथे नंबर लावावा लागतो. नंबर म्हणजे 2 महिन्यांना अगोदर तिथे जाऊन आधार कार्ड आपला पत्ता देऊन, आणि त्या माणसाचं मेडिकल जर व्यवस्थित सगळं त्याचे शरीर असलं तर त्या दिल्लीत प्रवेश, नाही तर प्रवेश नाही महाराज. गजानन महाराजांच्या नियमासारखे नियम कुणाचे नाही. पुन्हा दिंडीतून कोणी जर बिस्किट वाटायले, कोणी काही वाटायले, आणि तिथं जर तो घ्यायला दिंडीतून आऊट, पुन्हा त्याला दिल्लीत तो गेला, त्याला प्रवेश नाही. पुन्हा कपडे ढवळेच लागतील. कोणते कपडे बांधले, लाईनीतच चालावं लागेल. पुढची झेंडेकरांची जी 3 लाईन आहेत त्याच लाईनीत मागच्या सगळ्याला चालावं लागेल, भजन करावं लागेल. हा चालावं लागलं. तर नागरी साहेब त्यांनी मला रुमाला आणले. रुमाल मागच्या वर्षी आणले आणि या वर्षी आणले. त्यांना मला वाटतं 75,000 काहीतरी त्या रुमाला लागले. सगळ्यांना रुमाल, सारखे असे रुमाल आणले. आणि ते कंपनीकडून बोलवले त्यांनी, स्वस्तात पडतील म्हणून, जास्त लागतात म्हणून कंपनीकडून बोलवले. ते कंपनीची ते माल यायला उशीर झाला. वनारातून दिंडी नेमकीच निघली पुढं. आणि मग ये तिथं तळमळ यांची की लोणारात आपल्याला मागच्या वर्षी दिली, लोणारात घेऊन टाकू. त्यांनी सांगितलं आता नाही, आता मी एकरच्या मुक्कामाला, आता चालणार नाही. अहो दिंडी निघली, अहो नुसती निघली आता इथं एवढं नाही. आता आमचं सगळं कुटुंब नाही चालणार नाही. तुम्ही आता संध्याकाळच्या, आम्ही मुक्कामाशिवाय कोणाचं काही घेत नाही. महाराज काय नियम आहे कडक. नियम म्हणजे नियम, त्याच्यावर आक्षेप भरपूर झाले लोकांचे. असं झालं करणारे करत राहतील, त्यांना कोणाचा काही फरक पडत नाही. नियम म्हणजे नियम. आणि म्हणून ते संस्थान याच्यात येत नाही, मजबूती येत नाही, ताब्यात कुठेही जातो मी. त्यांचे नियम काय असतात ते कडकच राहतात. ठेवलंच नाही तसं. पण तुम्ही म्हणजे आम्ही कधी दोघायला यायचं, मग तुम्ही माऊलीच्या दिवशी जा, ज्ञानबा तुकारा बिस्किट करा, काय करायचं ते तिकडे, ते तुम्हाला सगळेच होते तिकडे, काही अडचण नाही. पण इकडे चालत नाही. काय लोकांनी, म्हणून तुकोबाराय म्हणतात, तरी पडे बांधू संघर्षणे. संगतीत गेल्यानंतर त्याला काय पडतो, बाधा पडतोच. तो कुणी असो, कसलाही झालेला असो, म्हणून त्याला तो बाधा पडतोच. म्हणून बोलणं सुद्धा काय असावं, नसावं. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, प्राण गेल्या जाण स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाण. आणि मग तुकोबारायावर हे प्रसंग आलेच नाही का नाही. तुकोबाराय असं बोलत होते महाराज. म्हणजे तुकोबाराय काय असतं माहितीये का, ज्यावेळेस आपण जो नियम करतो त्याच्या परीक्षा घेतल्याच जातात. कोणताही नियम करा तुम्ही, त्याच्या परीक्षा. मला नाथ महाराजांची टेस्ट मी भागवतात वाचत असताना एक ओवी वाचली. ओवी ध्यानात नाही राहिली, पण त्याचा अर्थ वाचला, मला झटका बसायचे अर्थ आहेत सगळे. नाथ महाराजांनी सांगितलं, रसनेंद्रिय आणि शिष्णेंद्रिय, 2 इंद्रियाला साधकांनी कसं ताब्यात ठेवावं याच्यावरची ओवी. रसनेंद्रियाला आणि शिष्ण कसं ताब्यात ठेवावं. नाथ महाराज म्हणले, एक माणूस चालला होता रस्त्यानं, आगावच होता. म्हणजे ते नाही म्हणले असे, पण ते दृष्टांत पटवून देण्यासाठी ते लांबून सांगावं लागेल ना. दृष्टांत तसाच नाथ महाराज चालला होता, काळा स्वरूप चालला होता, नाग, ओरिजिनल नाग,
की दंश केला की लगेच त्याचा काय होणार आहे, खलास होणार आहे. असा विषारी साप चालला असा आणि मला काय माणसं असतात त्यानं तो धरला हातात, तो सापच धरला आणि त्याचं धरलं तोंड. त्या सापाचं काय धरलं, तोंड. आणि मग तोंड धरल्यावर कोणी म्हणलं या ना चहा प्यायला. मग त्यातला सरप असं बसला चहा पियत, छोडा ढिला. पहिलं सरप आली तर काठी, कारण यान धरल्यामुळे मला जावं, आशील असल्यामुळे जास्त काठी आलं. अश्विन नाव म्हणते काही परवड पडाच होता, परवड नाही ना तो अश्विन नाव होता, तो आला काठी. आणि मग तो सर्प धरल्याच्या नंतर तो जेवढा त्या सापाशी सावधतेनं वागतो तेवढं या दोन इंद्रियाशी साधकानं काय वागावं, अहर्निशी. त्या सर्पाला जसं धरल्याला सावध येईल तर सारखं लक्ष त्याचं कोणाकडे असतं, त्या सापाकडे असतं. तितकं सावध राहावं. हे नाथ महाराजांचे शब्द येतात, तेवढं काय राहावं, सावध राहावं. काय होतं एखाद दिवशी चांगला आणल्यानं, काय होतं एखाद्या रामदास स्वामींच्या जीवनातलं उदाहरण सांगतात महाराज. रामदास स्वामींना म्हणे, तुम्ही ऐकलं असेल ते कढीचं उदाहरण, माहिती आहे तुम्हाला कढीचं उदाहरण. एका घरी मधुकरी मागायला गेले, त्या घरी कढी बनवली होती. मग ती बाई दिली, रामदास स्वामी आले, जेवण केलं आणि भजन करायला बसले. तर भजन करताना ती भजन ध्यानात येईन, काय ध्यानात येऊ लागलं, कढी. काय सुंदर, काय सुंदर. नाथ महाराज म्हणजे अशांत मरावं लागलं. कढीचं ध्यान आलं. नाथ महाराज गेले, महाराज त्या बाईकडे म्हणले, बाई उद्या आम्ही 5 जण तुमच्या घरी जेवायला यालो, स्वतः अजूनही यालो. आणि त्या बाईला आनंद झाला, एवढे मोठे महात्मा 10 जण शिष्य मंडळ आणि तुम्ही कढी करा, काल जशी केली तशीच करा. केली कढी आणि कढी केल्यावर गेले महाराज. गेल्यावर म्हणजे महाराज शिष्य म्हणले की मागून यायले. ओके बाबांनी एक दृष्टांत सांगितला होता. ओके बाबा म्हणले, आमच्या गावात एक महाराज होता म्हणे जुना, आणि सुतारा काम करायचा. आता पूर्वीचे सुताराला लय कष्ट महाराज, कापा लाकडून तोडा भुका लागायचा. गरीब माणूस कीर्तन करायचं. मग कोण्या गावात कीर्तन असायचं म्हणून तो 4 वाजता जायचा, संध्याकाळचं जेवण वगैरे मग कीर्तन. मग तो गेला की म्हणायचा, बाई आपलं जेवायचं कुठं म्हणजे यायच्या घरी. मग ठीक आहे बाई, मागून 7-8 जण यायलेत बरं, मी पुढे आलोय ना, आमचे भजने 5-7 जण यायलेत, एवढे स्वयंपाक करा. आणि मग ती करायची. मग केल्यावर महाराज जेवायला बसायचे. ते सांगायचे जोपर्यंत दुलडी पालती होत नाही, 6-6:30 वाजता म्हणायची बाई त्या लोकांनी यायला उशीर होतो, कारण देवर म्हणतो काढून भूक लागली. आणि मग ते 8-5-6 जणांचं काय करायचं, खायचं. आता त्या बाईला चिंता की या बाबांनी जर 6 जणांचं खाल्लंय तर मागची किती खातील, बरोबर आहे. मग आता ती बिचारी पुरीच्या घाणी होत्या, हरभरायची ती माऊली. आणि मग हे म्हणायचे बाई आता काय करू नको, आता येत नाही ती म्हणली होती 5 वाजे लोक नंतर 7 वाजे आता येत नाही, म्हणजे येणारच नव्हती. त्यांना तितकं काय होतं, हार त्यांचा होता. तसं म्हणजे मला गेले म्हणजे शिष्य म्हणजे मागून यायले. ती कढी त्या खोलीत कढी ठेवली, कढी पेली. इतकी पेली की आतली कढी बघुन्यातली कढी एक झाली. 5 ठेवली. आता जास्त खाल्ले की उलटी झाली. उलटी की पुन्हा कढी. मला इतक्या उलट्या केल्या की पुन्हा कढीकडे नुसतं पाहिलं की काय येऊ लागली, उलटी होऊ लागली. नुसतं कढीकडे पाहिलं की नाही, काय शब्द जरी म्हणला कढीचा तरी उलटी. म्हणजे असे याला सावधतेनं धरणं म्हणतात. जे सावधतेनं आजही काही साधक असे आहेत महाराज की ज्या घरी चांगलं खायला मिळतं तिथं मधुकरी मागायला सुद्धा जात नाही. मला मधुकरी मागायला जात नाही, कारण ते सोपं नाही ना, ते सोपं नाही. आणि मग काय करावं, बरेच लोक असे आहेत महाराज की चांगली भाजी झाली तर पाणी टाकतात. मी पाहिजे असे साधक की चांगली भाजी झाली की त्याच्यात काय करायचं, पाणी टाकायचं. कारण याला चवीची सवय लागू द्यायची. माऊली तरी काय म्हणतात महाराज, माऊली म्हणतात, यरा इंद्रियाविषयी तुटे तैसा नियमून रसाटे, जे जीवन येणं घटे येणे मेन. पण महाराज दुसऱ्या इंद्रियाचे नियम करतात सगळे, पण रसनेंद्रियाचा अंगिला का निद्रेशी जीवे विकला, तो नाहीच येत म्हणितला अधिकारी. रसनेंद्रियाचा अंकिला, ज्याला खायला आता आपल्याला तर लागतायच, आपण आपला दोष काय करावा, मान्य करावा. तरी आता हे लसण कांदा बंद केल्यापासून जरा चौक त्याची पोर आहे तिकडे बाटी खायला गेलो तर पोर आहे तिकडे
ते एक इतर ते 100% त्या दिवशी चित्रच होतं. कलाकार राहते महाराज माणसाली तुम्ही नाही म्हणले त्याशी फोन केला म्हणजे गाठे खायला गेलो की असं वरण बनलं त्याने इतका मसाला टाकला एवढा मोठा बनवलं मसाल्याच्या पुडी आणि आणि मला बनवलं वेगळं काय महाराज खाता म्हणे तुम्ही एखादी चव लागायला एखादी चटणी नुसती आणि पाणी मीठ पाणीचे एक लोक तरी आता मला मोबाईल तुझ्या पण आता जर सध्या नेमकाच नियम केला काय होणार आहे महाराज काय होणार आहे. पण माऊली ज्ञानोबा म्हणतात त्यांचं करणं कसं आहे वरीवरी पालवी पुढीचे मग बाह्य लागे. माऊली ज्ञानोबा म्हणतात वरीवरी पालवी पुढीचे आणि मुली उदक घालीजे तरी कैसेने नाशून म्हणजे तया वृक्षा तो उदकाचे बळे अधिके जैसा आडवेने अंगे फाके तैसा मानसी विश्व पोखे रसनाद्वारे. हे दोन इंद्रियाचं मला सगळ्या संतांनी वर्णन केलं आणि म्हणून तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू तरी पडे बाधू संघर्षने. अग्नीच्या संगतीत गेल्यावर तो जळणार झाला असं तरी पडे बाधू संघर्षने. म्हणजे त्या आहेच मला ते ताबा आणि येते मला रसनेंद्रियाचा जर ताबा केला रसनेंद्रियाचा जिभेचा जर ताबा केला तर बरेच विकार कमी होतात आपोआप कमी होतात रोग कमी होतात विकारही कमी होतात. कारण आहार जैसा घेते आहार तैसेची होय अंतर. जसा आहार घेतला तसंच माऊली म्हणतात अंतर होत जातं. जैसा पिवे पाणी वैशी होवे वाणी. माऊली ज्ञानोबांनी 16व्या अध्यायात आहाराची ओवी सांगत असताना प्रत्यक्ष उदाहरण दिले. प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा तो तेच क्षणी माझीरा. आहार लगेच शरीरावर काय करतो म्हणले परिणाम करतो लगेच परिणाम करतो. मला मारवाडी लोक असतील तुम्ही दोन बोलणे त्याची उदारी असताना त्याला बोलले तरी ते रागावत नाही ज्याच्याकडे उदारी आहे तो जोर काढितोय आपला काय बोलता शेवट तुम्ही हे रागात येते आणि ती विचारते तसं नाही रागावू नका मागितली मग काय झालं त्याची असून आणि आपल्याकडे असून. कारण कशाचा परिणाम येतो आहाराचा परिणाम सात्विक आहार. तसं मला तुकोबा नंतर तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू तरी पडे बाधू संघर्षने तरी संघट. तुकोबरायावर असे प्रसंग आले सगळ्यांना पुढच्या अभंगाचा प्रसंग माहिती. तुकोबरायाकडे एक माऊली आठवली. तुकोबराय म्हणतात सांगू का त्या माऊलीला म्हणतायत आम्ही खरं सांगतोय. परावी नारी रकुमाई समान गेले हे नेमून ठाईचे काही प्रकरणच चालू आहे. तुकोबरायांनी स्त्रियाचा तो संघ अगोदर अभंग आहे आणि परावी येणारी त्याच्यानंतर लगेच अभंग आहे. तुकोबरायला आधीच माहित झालं होतं की आपल्यावर असा प्रसंग आता येणार आहे म्हणून या अभंगातून अगोदर मनाला पक्क केलंय का काय काय माहित अधिकार पक्क केलं मनाला सांगितलं असं आहे बरं का धोका आहे पुढं सावध होय अगोदर. त्या मागच्या दोन्ही अभंगातून मनाला थेट केलं आणि लगेच तो प्रसंग ओढावला. अभंग तुकोबरायचे जरी वाटत नसले वव्यासारखे एकाशी गुंतलेली तर गुंतलेलेच अभंग आहेत सगळे. या अभंगाचा त्या अभंगाशी कुठं ना कुठं काय आहे संबंध. बघा तुम्ही आपण प्रत्येक अभंगाचा थोडा आपल्या अल्पबुद्धीने लावण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा त्या अभंगाशी संबंध आहे. या अगोदरच्या अभंगातून तुकोबरायांनी मनाला धीट केलंय. तुका म्हणायचा इशा दिसत दिलं नाही रिसाची अपरियामा पुढे स्त्रियाचा तो संग नको नारायण मनाला पक्क केलं आणि लगेच पुढं काय आला तो प्रसंग आला. प्रसंग पुढे आला आणि म्हणून तुकोबराय म्हणतात मला परावे नारी रकुमाई समान गेले हे नेमून ठाईचे अगोदरच. ठाईचं म्हणजे मुळातच आमचं हे ठरले निश्चय झालाय आमचा काय की परत तिला आम्ही आमच्या आई साहेबासारखं रुक्माई मातेसारखं काय होतोय समजतोय. जाई होतो माते न करे सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो जाई होतो माते. आई तू काय करीतून जा आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास तू समजते तसे नाही. मला तुकोबरायांनी आत्मा पुरावा घ्या आपल्या सहित जमानत घेतली बरं. मी विष्णुदास नाही म्हटले मी विष्णुदास तैसा न हो असं नाही म्हटले. आम्ही विष्णुदास आम्ही म्हणजे आपणही कोणाचे दास आहोत विष्णूचेच दास आहोत. म्हणजे तुकोबरायांनी आपल्या सहित जमानत घेतली आपल्याला न विचारता. तुकोबरायला म्हणलं नाही आम्ही तसे मग तुम्ही विष्णुदास नाही टाकलं बाजूला काढून तुम्ही आमच्या गटातले नाही असे असाल तर विष्णुदास नाही तर तुम्ही विष्णुदास
नाही, संपला विषय. तुकोबाराय काय अंगावर येऊ देतात मला? देवासन नाही अंगावर येऊ दिलं प्रकरण तुकोबारायने, तर आपल्याला कुठं सूत्र द्या दिलं? तुम्ही आमच्या विष्णुदासाच्या यादीतले नाही हा बाजूला न सांग. मला तुकोबारायांनी समजूतही दिली, कारण तुकोबारायांना त्या उच्च कोटीचं ज्ञान होतं पुढे याचं काय होणार आहे या फळाचंही तुकोबारायांना ज्ञान होतं. तुकोबाराय म्हणतात न चाहावे मद तुझे हे पतन, नको हे वचन दुष्ट होतो. तुझी असं बोलायला लागलीस आणि या क्रियेमुळे तुझं जे पतन होणार आहे ते मला त्या न साहे मला ते होणार पतन सहन होत. तुम्हाला का सहन होत नाही? कारण तुकोबारायचा आईचा अंतःकरणी महाराज काय तुकोबाराय म्हणतात दुसऱ्याला पीडा होत असेल तर ते आम्हाला सहन होत नाही. प्राण तियेचा विकळ. मला तुकोबाराय म्हणतात बुडत हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा येतो हिताचा कळवळा, पडती हाती मनोनी काळा. हिताचा कळवळा येतो. हित महाराज काय शुद्ध वस्त्र असेल तर त्याच्यावर राजेंद्र दासजी महाराज खूप उच्च कोटीचे कथाकार आहेत. राजेंद्र दासजी वय झाले आता त्यांचं वय म्हणजे 70च्या हिशोबात असेल 70-75. तर त्यांनी त्यांच्या जीवनातला प्रसंग सांगितला. ती म्हणजे मी तारुण्य अवस्थेत होतो, गुरुजी सोबत कथा करायला एका ठिकाणी गेलो. म्हणजे गुरुची कथा होती भक्तमाली महाराजांची आणि आम्ही सोबत गेलो तर रात्री झोपलो, जेवण केलं आणि झोपलो. ते ब्राह्मण येतात म्हणून हाताने करून खाणार, पण शिदा घेतला आणि जेवलो झोपलो. झोपल्यावर मला वाईट स्वप्न पडलं. स्वप्न पडलं रात्री 1 वाजता. वाईट स्वप्न पडल्यावर बघ मला काही तिथून पुढे झोप नाही आली पण सकाळी गुरु 3 वाजता उठली की पहिला जाऊन मी प्रश्न मांडला, मला असं स्वप्न का पडलं? चिंतन नाही कधी त्याचा हे नाही. मला संन्यासी महात्मा आहे का स्वप्न पडावं? म्हणजे त्यांना स्वप्न सुद्धा काय होत नाही, का पडावं स्वप्न असं मला का पडावं, का पडलं असेल? त्यांनी सांगितलं थांब सूर्योदय होते मग सांगतो. आता नाही, आता तू साधनाला स्नान वगैरे साधनाला लाग. त्यांनी सांगितलं महाराज मी ठीक आहे. मग झालं. त्यांनी सकाळी 7 वाजता त्या घर मालकाला बोलावलं, विचारलं तू काय व्यवसाय करतो? ज्यानं शिदा दिला होता त्याच्या घरी राहिला होते, तू व्यवसाय काय करतो? तर त्यानं त्याचा व्यवसाय सांगितला. तर त्याचा व्यवसाय म्हणले थोडा काय होता आणि मग त्यांनी सांगितलं तू याच्या घरचं रात्री खाल्लंय म्हणून तू तसं स्वप्न पडलं. महाराज तुम्ही खाल्लंय ना, गुरुने सुद्धा काय केलंय, तुम्ही खाल्लंय ना तुम्ही सुद्धा. ते म्हणजे ते गुरुला असं विचारायचं स्पष्ट लेकरू म्हणून विचारायचं. म्हणजे त्यांना विचारलं महाराज तुम्ही तेच जेवण केलंय? त्यांनी सांगितलं त्या जेवणाचा प्रभाव माझ्यावर होणार नाही हे तू लक्षात घे. तुला माझ्या जागी यायला अजून साधन करायचंय. मला ना जेवणाचा परिणाम होत ना जाग्याचा परिणाम होत, कशाचाच परिणाम होत नाही, पण तुला सांभाळून राहावं लागेल म्हणून तू याच्या घरी राहू नको. कारण त्यांचं असं ठरलं होतं, म्हणजे त्यांचा असा नियम होता या महाराजांचा की एकदा जिथं आसन लावलं तिथं आहे तोपर्यंत ते आसन काढायचं नाही. महाराज एकदा म्हणले ते इंदोरला गेले, श्रीमंत माणसांबरोबर त्यावेळेस कोण नव्हते काय नाही, रेल्वे स्टेशनला उतरले गेले. इंदूरमध्ये मोठं शहर, विचारायला त्या गल्लीत पत्ता सांगितला, तिथं त्या रिक्षावाल्यानं सोडलं. विचारलं माणूस कुठे घर ते कोणीच सांगणं. भक्तमाली महाराज कोणीच सांगणं. मग एका माणसाचं घराच्या बाहेर कांद्याचं ते हे बनवलेलं होतं, पत्र टाकलेले आणि कांद्या जाळी मारून, आणि इतका घाण वास होता. म्हणजे ती शेरडी होती कांदी आणि त्या कांद्याच्या बाजूला थोडीशी जागा होती त्या पत्रात, 1-2 माणूस बसेल अशी झोपेल अशी जागा. यांनी टाकलं बघ तिथं आसन लावलं. असं गोष्ट भक्तमाली महाराज म्हणजे उच्च कोटीचे महात्मा त्या माणसाला पळत आला, पाय धरले. 3 दिवस तिथं राहायचं होतं, 3 दिवस कथा होती. पाय धरले, बाबा काय व्यवस्था केली तुमच्यासाठी, आता चला उठा. मला माहित नव्हतं. त्यांनी सांगितलं आता आसन लागलं, आता 3 दिवस काढायचं नाही. पण घाण, ते म्हणजे घाण तूप आहे, मला घाणीचाही परिणाम येत नाही. आणि त्यांचं असं होतं की संन्यासी महात्मा कांद्याचा वास सुद्धा सहन करायचा, पण लावला आसन लावला विषय नाही. या कोटीचे महात्मा त्यांनी सांगितलं मी कुठे राहू दे, माझा विचार करू नको, तू चालली घेतली, तू याच खाऊ नको, याच्या घरी सुद्धा तोंडावर काय घ्यायचं का द्यायचं त्यांना.
याच्या घरी सुद्धा राहायचं नाही आणि याचं खायचं नाही, नाही तर तू काय होशील, भ्रष्ट होशील. मी माझं बघतोय कसं खायचं, करून खायचं करायचं, स्वयंपाक करायला गेलेले सोबत शिष्य, तू तुझं बघ म्हणली. म्हणजे एवढं त्याचा काय होतो, परिणाम होतो. पण जे सिद्ध महात्मे झाले ते कुठेही पडू द्या, कुठेही पडू द्या. त्यांना काही स्त्री बाधा करत नाही, त्यांना महाराज विषय बाधा करत नाही, काहीच बाधा करत नाही. यायचीच बाधा विषय, बरोबर आहे की नाही? काय करतात महाराज, विषय त्यांच्याकडे यायला घाबरतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या अवस्थेवर गेलेलो आहोत, आम्ही मुळात निश्चयच आमचा झालाय. सुखी लुठी जेची कंदर्पे. महाराज असं द्या ना, महाराज काय माऊली ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन दृष्टांत माऊलींनीच द्यावे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात पै घालिता ही पाणी पाषाणा निघे आम्ही. किती दिवस दगडाला पाणी घातलं तर त्याला कोंब फुटायचा नाही, तसं किती विषय त्यांच्या समोर आले तर त्यांचे विकार प्रबल व्हायचे त्यांचं आहे. आपणच त्यांच्यासारखं नाही करून चालणार आहे का नाही करून. मला एक माणूस म्हणे, मला विश्वनाथ बाबा बी म्हणे उद्धव बाबा कांदे खात होते, अगदी मोठं झाड होतं, झाडाला काठी पटिकवर लावावं लागते, मोठा वृक्ष झाला मग त्या कुपाटी झाला, पण शेळ्या खातील. आता हाती बांधला तर उठत नाही, तू शेळ्या खातील. आता शेळ्या खात असतात का? लहान तोपर्यंतच असते ना, साधक अवस्थेतच भीती असते, नाही का नाही? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मला तुझं पतन सहन होत नाही, दिसतंय ना मला पुढचं. न सावे मग तुझे हे पतन, नको हे वचन दुष्ट वदो. हे माझ्या समोर तू अशा दुष्ट शब्द बोलू सुद्धा नको नको. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय नाही थोडी झाली. तिला तुकोबारायांनी मार्गही सांगितला, झाय आई साहेब तुला नसेल तुझ्यात बदल होत तरी काय नर थोडे झाले. काय आता नाही मला पुढचा जर नसेलच त्याला ते उपदेश मान्य होत तर त्याला काय नाही, मग नाहीलाच नाही. तू तुझं बघ, त्याला काय, तुला जर पतनच करून घ्यायचं असेल तर घे करू, पण आमच्याकडे ती अपेक्षा ठेवायचं कारण नाही. आणि म्हणून तुकोबारायाने आता ती माऊली केल्याच्या नंतर तुकोबारायाचं मन उद्विग्न झालं. महाराज असे प्रसंग का माझ्या जीवनात आले, का माझ्या जीवनात आले, यायलाच नको होते. मग आणि मग प्रसंग आणले कोण? तुकोबारायाने कोण बोलवलं? पांडुरंगाकडे. प्रसंग कोण आणले? तू माझ्यावर अशा संकट आणायला लागला. मी काही वाईट केलंय का? मी माझं काय करायला लागलोय? अरे मान नाही मागितला तुम्हा मान मी विठ्ठला नावडे जे चित्ता त्याची उशी पुरविता. नाही आवडत ते तू का आमच्या पुढे तसे प्रसंग आणायला आहे. आणि म्हणून तुकोबाराय आता देवाकडे तोंड वळवतायत आणि भगवंताला पुढच्या अभंगामधून बोलतायत. त्याचा विचार आपण उद्याला करूया. पुंडलिक विठ्ठल.